लक्ष द्या. तसं इक्वेशन काय पहिल्यांदा लॉजिक गेट बघा. सॉरी, काय दिलंय लॉजिक गेट या प्रॉब्लेम मध्ये 61 प्रॉब्लेम आहे बघा. एक लॉजिक गेट दिलाय आणि ट्रूथ टेबल विचारलाय, बरोबर. मग मला सांगा ए अँड बी इनपुट आहेत अँड वाय इज आउटपुट, बरोबर आहे. आता हे दोन जे आहेत हे कुठले गेट आहेत? बघताना काय वाटतं की आपल्याला अँड गेट आहेत आणि पुढे बलून सुद्धा आहे. बट व्हेरी इम्पॉर्टंट, हे रेक्टँगल हा इम्पॉर्टंट आहे म्हणून ड्रॉ करा म्हटलो. हा रेक्टँगल इम्पॉर्टंट आहे. ह्याचा अर्थ काय? शॉर्टेड गेट आहेत. ह्याचा आउटपुट इनव्हर्स असतोय. म्हणजे ए इनपुट आहे तर आउटपुट ह्याचा ए इनव्हर्स, ह्याचा आउटपुट बी इनव्हर्स होतो. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? जो वही मध्ये लिहा ते इट इज ए इनव्हर्स अँड बी इनव्हर्स. गेटिंग एनीवन? आणि त्यानंतर वाय साठी बघा, हा कुठला गेट आहे? इट इज अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. इज इट राईट? इट इज ए बार, कारण इनपुट याचा ए बार आहे, आउटपुट बी बार आहे. ह्यामध्ये अंडरस्टँडिंग ए अँड बी आर शॉर्टेड. ह्या गेट पासून ए बार झाला, ह्या गेट पासून बी बार झाला. हे दोन्ही इनपुट ह्याला दिले. पण ह्याच्या इथं बलून सुद्धा आहे बघा, बबल आहे, सॉरी, म्हणजे इनव्हर्स झाला. अंडरस्टूड? गेटिंग एनीवन? हा. तर ए डॉट ए इनव्हर्स बी इनव्हर्स आणि त्याचा फरक इनव्हर्स झाला. मग ए इनव्हर्स इंटू बी इनव्हर्स काय असतोय? मी तर बाजूला लिहितो काय, बघा लक्ष द्या. हे जे इक्वेशन मी लिहिलं असं, y इज इक्वल टू व्हॉट? ए इनव्हर्स इंटू बी इनव्हर्स आणि त्याचा परत इनव्हर्स. मला सांगा ए इनव्हर्स इंटू बी इनव्हर्स काय असतो? घेतलंय मी आता. ए इनव्हर्स अँड बी इनव्हर्सचा अर्थ काय असतोय? तुम्ही हे जरा बघा, डी मॉर्गन्स लॉ बघा. इज इट डी मॉर्गन्स लॉ? ए प्लस बी इनव्हर्स, हे विसरू नका. ए इनव्हर्स इंटू बी इनव्हर्स काय असतोय? ए प्लस बी इनव्हर्स. इट इज अ डी मॉर्गन्स लॉ. इथं आपण अप्लाय करणार आहे. इट इज अ डी मॉर्गन्स. हा डी मॉर्गन्स लॉ आहे. गेटिंग एनीवन? म्हणजे ए डॉट ए बार डॉट बी बार म्हणजे काय? ए प्लस बी इनव्हर्स. म्हणून मी इथे लिहिलं बघा, वाय ए प्लस बी इनव्हर्स आणि त्या इनव्हर्सचा परत इनव्हर्स आहे म्हणजे काय येणार? इनव्हर्सचा इनव्हर्स म्हणजे ओरिजिनल. म्हणजे इक्वेशन काय लिहायचं? ए प्लस बी. कळतं का सगळ्यांना? हे पहिल्यांदा इक्वेशन मी फाइंड केलं, मग ट्रूथ टेबल डिस्कस करायचं. म्हणजे सिंपल काय झालंय? ऍडिशन. दोन इनपुटचं ऍडिशन व्हायला पाहिजे. मग कुठलं बरोबर आहे बघा. तर यामध्ये 0 प्लस 0 1 हे बरोबर नाही. 0 प्लस 0 0 यायला पाहिजे. 0 प्लस 0 0. 0 प्लस 1 1 यायला पाहिजे. 0 म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे, हे रॉंग आहे. ऍडिशन व्हायला पाहिजे. हा, सीच 0 प्लस 0 0 बरोबर आहे. 0 प्लस 1 1. 1 प्लस 0 1. 1 प्लस 1 1. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज कुठलं?
सी. बरोबर की नाही? कारण याचं इक्वेशन आपण डिसाईड केलं. y इज a प्लस बी. आउटपुट इज ऍडिशन ऑफ, सिंपल ऍडिशन आहे. जस्ट लाईक ऑर गेट. बरोबर की नाही? अंडरस्टूड? तिथं अप्लाय केलं बा 0 0 0. बरोबर. 0 1 0 1 0 0. इथं चुकलं, इथं 1 यायला पाहिजे. त्यामुळे सो रॉंग आहे. करेक्ट ऑप्शन इज, हा चांगला प्रॉब्लेम होता फार. ह्यामधलं अंडरस्टँडिंग पार्ट हाच होता फक्त. ह्यामध्ये कोणाला डाऊट आहे? ओके. गिव्हन लॉजिक गेट वरून आपण इक्वेशन फाइंड केलं, बट ए इनवर्स इंटू बी इनवर्स काय असतोय? ए प्लस बी इनवर्स बाय डी मॉर्गन्स. आणि इनवर्स म्हणजे ओरिजिनल. म्हणजे ए इनवर्स डबल इनवर्स म्हणजे ओरिजिनल फिगर. डबल वर म्हणजे ओरिजिनल फिगर. इज इट क्लिअर? गेटिंग एनीवन?